307 अंतर्गत इंटर्नशिप प्रोग्राम याबद्दल अधिक अभ्यासणार आहोत. Objective of internship program to enable the student teacher to develop lesson plan and conduct lessons. आता यामध्ये सुरुवातीला लेसन्स प्रिपेअर करायचे आणि ते प्रत्यक्षपणे शाळेवर इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते घ्यायचे आहेत. टू डेव्हलप अ प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशन फॉर द युनिट टॉट. जो युनिट तुम्ही शिकवणार आहात त्या युनिटचं तुम्हाला युनिट प्लॅन तयार करायचा आहे. त्यानंतर टू नो द व्हेरियस टाइप्स ऑफ रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड अँड मेंटेन इन द स्कूल्स. शाळेमध्ये जे विविध प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे तुम्हाला प्रिपेअर करायचे, ते बनवायचे आहेत आणि ते शाळा कशी मेंटेन करते त्याबाबत सुद्धा तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्याचा अहवाल तुम्हाला लिहायचा आहे. तो ऑर्गनाइज को करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज इन द स्कूल. शाळेमध्ये सहशालेय आणि इतर कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्याचा तुम्हाला या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर टू ऑब्झर्व, गिव्ह फीडबॅक अँड रिफ्लेक्ट ऑन द लेसन गिवन बाय पियर्स. तुम्हाला तिथे तुमच्या बरोबर जे सहअध्यायी आहेत, पियर टीचर आहेत, त्यांचं तुम्हाला लेसन ऑब्झर्व करायचे आहे, त्यांना फीडबॅक द्यायचा आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा, त्याच्या नोंदी सुद्धा तुम्हाला नोंदवायच्या आहेत. टू गेट अ फील ऑफ टोटल एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन द स्कूल. आणि शालेय वातावरणाचा एकंदरीत तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करायच्या आहेत? त्यामध्ये ए आहे लेसन्स. तुम्हाला एका मेथडचे 3 आणि दुसऱ्या मेथडचे 3 असे एकूण 6 लेसन्स घ्यायचे आहेत. टोटल 3 क्रेडिट्स फॉर 75 मार्क्स. म्हणून या 6 लेसनचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ते लेसन्स सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत. एकूण 75 मार्कासाठी हे लेसन्स आहेत. त्यानंतर बी आहे प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्हाला यामध्ये प्लॅन करायचा आहे, युनिट प्लॅन करायचा आहे. त्यानंतर त्याचं सगळं क्वेश्चनियर तयार करणं वगैरे सगळं आपण डिटेल काय काय बनवायचं ते अभ्यासणार आहोत. त्याला 1 क्रेडिट फॉर 25 मार्क्स. त्यानंतर सी आहे स्टडी ऑफ रेकॉर्ड मेंटेन बाय द स्कूल्स. शाळा जे रेकॉर्ड्स बनवते ते सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला पाहायचे आहेत, त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत. 1 क्रेडिट 25 मार्कासाठी आहेत. 1 क्रेडिट 25 मार्क्स. त्यानंतर डी ऑर्गनायझेशन ऑफ को करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फॉर 1 क्रेडिट 25 मार्क्स. शाळेमध्ये कोणकोणत्या सहशालेय आणि इतर उपक्रम राबवले जातात त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ई आहे ऑब्झर्वेशन ऑफ पियर्स 1 क्रेडिट 25 मार्क्स. तुमच्या बरोबरच्या सहअध्यायीचं ऑब्झर्वेशन करायचंय, निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या नोंदी तुम्हाला नोंदवायच्या आहेत. त्याला तुम्हाला 25 मार्क्स आहेत. त्यानंतर एफ अदर स्कूल ऍक्टिव्हिटीज प्रोग्राम. शाळेमध्ये या व्यतिरिक्त कोणते काही कार्यक्रम घेतले जातात या संदर्भातही तुम्हाला अहवालामध्ये लिहायचं आहे. हे 1 क्रेडिट 25 मार्क्स. अशा प्रकारे टोटल हा 200 मार्क्सचा इंटर्नशिप प्रोग्राम तुम्हाला 4 मंथच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये ए आहे कंडक्ट लेसन्स. जसं आधी मी सांगितलं 3 क्रेडिट फॉर 75 मार्क्स. तुम्हाला एकूण 6 लेसन घ्यायचे आहेत. 3 क्रेडिट्स आहेत. 3 लेसन फॉर इच मेथड्स ऑफ F5 इयर. प्रथम वर्षी समजा तुम्हाला विज्ञान गणित असेल, इतिहास भूगोल, मराठी इतिहास असेल, इंग्लिश हिस्ट्री असेल, इंग्लिश जिओग्राफी असेल, सायन्स मॅथ असेल, या 2 मेथडच्या 3 लेसन याप्रमाणे तुम्हाला एकूण 6 लेसन्स घ्यायचे आहेत. These lessons shall be engaged preferably at the upper primary, secondary or higher secondary level. आणि हे जे लेसन्स आहे ते तुम्हाला
5वी पासून 10वी पर्यंतच्या वर्गावरती कंडक्ट करायचे आहेत. त्यानंतर बी आहे प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशन. जसं सांगितलं आधी मी त्याप्रमाणे 1 क्रेडिट फॉर 25 मार्क्स. यामध्ये युनिट प्लॅन करायचा आहे. जो युनिट तुम्ही घेतलेला आहे, समजा विज्ञानाचा एक युनिट घेतला असेल, सजीवांचे वर्गीकरण घेतलं असेल किंवा इतर कोणताही घेतला असेल, तर त्याचा तुम्हाला युनिट प्लॅन करायचा आहे, घटक नियोजन त्याचं करायचं आहे. माझा हा लेसन तो किती तासामध्ये मला संपवायचा आहे, या संदर्भाने तुम्हाला 3 तासामधला तो युनिटचा प्लॅन तुम्हाला तयार करायचा आहे. त्यावर आधारित तुम्हाला युनिट टेस्ट कंडक्ट करायची आहे, युनिट टेस्ट तयार करायची, ती कंडक्ट करायची. त्यानंतर त्याची ब्लूप्रिंट बनवायची आहे, संविधान तक्ता तयार करायचा आहे. त्यानंतर त्याचं मॉडेल आन्सरही तुम्हाला तयार करायचं आहे. त्याचबरोबर मार्किंग स्कीम फॉर बोथ, जी मार्किंग स्कीम तयार करायची म्हणजे दोन्ही मेथडसाठी तुम्हाला 2 घटक नियोजन, 2 युनिट टेस्ट, 2 ब्लूप्रिंट, 2 मॉडेल आन्सर्स आणि 2 विषयांचे मार्किंग स्कीम्स तुम्हाला तयार करायचे आहेत. हे सगळं काम तुम्हाला इंटर्नशिप कालावधीमध्ये पूर्ण करायचं. त्यानंतर सी आहे स्टडी ऑफ रेकॉर्ड मेंटेन बाय स्कूल. शाळा कोणकोणत्या प्रकारचे रेकॉर्ड बनवते, ते सगळे रेकॉर्ड, जसं की शालेय मस्टर असेल किंवा शालेय पोषण आहाराचं मस्टर असेल, जनरल रजिस्टर असतील, असा असंख्य रजिस्टर्स असतात. त्याचा अभ्यास रेकॉर्ड्स तुम्हाला ते पाहायचे आहेत आणि त्याचा अहवाल तुम्हाला करायचा आहे. द स्टुडंट टीचर शॅल राईट अ रिपोर्ट ऑन एनी 4 रेकॉर्ड प्रिपेअर अँड मेंटेन बाय द स्कूल. After that, the organization of co-curricular and extracurricular activities, 1 credit for 25 marks. Student teachers should participate in co-curricular and extracurricular activities. ज्या को-करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये स्टुडंट टीचर त्यांना त्या राबवून घ्यायच्या आहेत, त्याचं नियोजन करायचं आहे. त्यानंतर मेंटेन द रेकॉर्ड अँड राईट एक्सपिरियन्सेस. त्याचं रेकॉर्ड अहवाल नोंद करायची तुम्हाला आणि तुम्हाला जे अनुभव त्यामध्ये आले ते सगळे तुम्हाला नोंदवायचे आहेत. 25 मार्क्स आहेत त्यासाठी. त्यानंतर ऑब्झर्वेशन ऑफ पियर्स. तुमचे जे सहअध्यायी आहेत त्यांचे ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचे आहे. म्हणजे आपल्या बरोबर असणाऱ्या शिक्षकाकडून, विद्यार्थी शिक्षकाकडून आपल्याला वेगवेगळे त्याच्याकडे असणाऱ्या स्किल्स आपल्यालाही ऑब्झर्व करता येतात आणि आपल्यामध्ये त्याप्रमाणे बदल करता येतात. स्टुडंट टीचर शुड ऑब्झर्व, रिफ्लेक्ट अँड गिव्ह फीडबॅक टू इच अँड हर पियर टीचर. स्टुडंट टीचर शुड ऑब्झर्व, ते तुम्ही ऑब्झर्व करायचे आहेत, त्याचं फीडबॅकही तुम्हाला द्यायचा आहे आणि ते तुमच्या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. 6 लेसन ऑब्झर्वेशन ऑफ पियर टीचर्स. सायन्स विषयाचे 3 आणि विज्ञान विषयाचे 3 आणि मॅथचे 3. समजा सायन्स मॅथ मेथड असतील, मराठी इतिहास असेल तर मराठीचे 3 ऑब्झर्वेशन, इतिहासाचे 3 ऑब्झर्वेशन. इंग्लिश जॉग्रफी असेल तर इंग्लिशचे 3 ऑब्झर्वेशन, जॉग्रफीचे 3 ऑब्झर्वेशन. याप्रमाणे तुम्हाला 6 ऑब्झर्वेशन फॉर 25 मार्क्स करायचे आहेत. त्यानंतर अदर स्कूल ऍक्टिव्हिटीज फॉर 1 क्रेडिट 25 मार्क्स. टू गेट a feel of working of school, the student teacher shall complete any one activity from those given below. He or she shall write a report and enlist the process outcome of the same. Develop an academic calendar for the various activities to be organized in the school under the guidance of school teacher. Information regarding parent teacher association, म्हणजे पालक शिक्षक संघटना असतील, त्यांच्या सभा तुम्ही शाळेमध्ये बोलवले असतील तर त्याच्या नोंदी तुम्हाला, यातला कोणताही एक कार्यक्रम तुम्हाला त्याच्या अनुषंगाने त्याच्या नोंदी इंटर्नशिप मध्ये करायच्या आहे. व्हेरियस प्रोग्राम्स आर देअर. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन ऑफ टीचर्स, प्रॅक्टिसेस ऑफ इन्क्लुजन, प्रोव्हिजन ऑफ स्लो लर्नर्स, ऍक्टिव्हिटीज फॉर गिफ्टेड स्टुडंट्स, कम्युनिटी रिलेटेड वर्क, समाजसेवा असतील किंवा मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी काय ऍक्टिव्हिटी असतील, कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी काय ऍक्टिव्हिटी असतील, ऍक्टिव्हिटीज फॉर प्रोफेशनल ग्रोथ ऑफ टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्य विकसनासाठी काय ऍक्टिव्हिटी असतील, तर यातली कोणती एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला तिचं रिपोर्ट या इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये तुम्हाला करायचं आहे. एनी अदर इनोव्हेटिव्ह स्पेशल प्रॅक्टिसेस अडॉप्टेड बाय द स्कूल.
म्हणजे शाळा जी राबवते एखाद्या चांगला कार्यक्रम असेल शाळेचा ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही सहभागी झाला असेल तर त्याचं रेकॉर्ड्स तुम्हाला या ठिकाणी इंटर्नशिपच्या प्रोग्रामच्या अनुषंगाने बनवायचं. असं एकंदरीत तुम्हाला या सगळ्या इंटर्नशिप प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असा 200 मार्काचा हा एकंदरीत कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा आहे 4 महिन्याच्या कालावधीमध्ये. त्यामुळं तुम्ही या ABCDEF जे आहेत एकूण 200 मार्कासाठी तर त्या कोर्स व्यवस्थितपणे तो पूर्ण करायचा आहे. 4 महिने पूर्ण केल्यानंतर शाळेचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 4 महिने तुम्ही तिथे छात्रसेवा काल पूर्ण केला. या पद्धतीचं तुमचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुमची दैनंदिन हजेरी तिथे आवश्यक आहे. तुमचा संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभाग आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं अहवाल लेखन करून फाईल कॉलेजमध्ये जमा करणं आवश्यक आहे. हे सगळं जर असेल तर तुम्हाला 200 मार्क्स त्याचे 200 पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम थोडक्यात समजला असेल. कोणाला काही शंका असतील तर विचारा.